मराठवाड्यातील शेतजमिनीतील कमी झालेलं सेंद्रिय कर्बचं प्रमाण आणि शेती निविष्ठांचा वाढत असलेल्या खर्चावर मात करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत गांडूळ खत निर्मिती आणि सेंद्रिय शेती फायदेशीर ठरतीये। परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील शेतकरी भास्कर शिंदे यांच्याकडे 32 एकर शेती आहे। यापूर्वी ते रासायनिक शेती करत असल्यानं पिकांच्या गरजेनुसार साधारण 100 ते 120 खतांच्या बॅग आणि फवारणी औषधं वापरायला लागायची। पण अचानक कधी वातावरणामध्ये बदल झाला तर केलेला खर्चही निघत नसल्यानं शेती व्यवसाय तोट्यामध्ये जात होता। याशिवाय जमिनीचा पोत खालावत जात असल्यानं खतांच्या मात्रा वाढवाव्या लागत होत्या। पण कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग काही क्षेत्रावर करून पाहिला। आज संपूर्ण 32 एकर शेती सेंद्रिय करत आहोत। पोकरा योजनेअंतर्गत पेरू, पपई, लिंबोणी फळबाग लागवड केली जात असून ज्वारी, गहू, तूर, मूग पिकांना सेंद्रिय खत वापरून नैसर्गिकरित्या पिकवत असल्यानं झाडांची वाढ, फळांचा मोठा आकार तसंच गोडवा अधिक असल्यानं बाजारामध्ये जास्त मागणी होतीये। परिणामी पैसे सुद्धा जास्त मिळतायत। सेंद्रिय शेतीमुळे माणसांच्या आरोग्याबरोबरच जमिनीचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतंय। उत्पादन खर्च कमी झाल्यानं सेंद्रिय शेती फायदेशीर ठरत असल्याचं शेतकरी भास्कर शिंदे सांगतायत। मी खूप वर्षापासून रासायनिक शेती करत होतो, पर मला कृषी विभागाकडून आपले बेडची आणि ह्याची माहिती बेड गांडूळ खताचे बेडची माहिती भेटली। माहिती भेटल्यानंतर मी गांडूळ खताचे बेड तयार केले। तयार करून मग मला पोखरामधून फळबाग पण भेटले। 1 हेक्टर माझ्याकडे आता पेरूची बाग आहे, तर मला ती नानाजी देशमुख ह्या अंतर्गत भेटलेली आहे। आणि मी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मी ही सेंद्रिय शेती करत आहे। पहिल्या शेतीमध्ये मला खर्च जास्त झाला माझा, तर मला दरवर्षी 100 ते 125 पोते खत लागत होता। तर आता मला फक्त नाही काही लागता, मी स्वतः घरी तयार केलेला खत, पूर्ण माझा तयार केलेला खत मी फक्त वापरतो। तर माझा 0 बजेट शेती आल्यासारखं, म्हणजे 50% बी खाली आल्यासारखं। माझ्या मजुराचा याचा खर्च जर धरला तर 50% खर्च धरता मला खूप पैकी परवडते ते आता घरी करायला। शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय असल्यानं शेण कुजवून खत तयार करून शेतामध्ये वापरत आणि विक्री करत असत, पण त्याला अत्यंत कमी पैसे मिळायचे। पण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत गांडूळ खत निर्मिती सुरू केली। आज 25 बेडमधून वर्षाकाठी 120 टन गांडूळ खत तयार होतं। याशिवाय 10 टाक्यांमध्ये वर्मी कंपोस्टही तयार करतात। संपूर्ण 32 एकर शेतीला वापरून उरलेलं खत आणि गांडूळ शेतकऱ्यांना विक्री करत असल्याने डबल फायदा होतोय। वर्षाकाठी सर्व खर्च वजा जाता 6 लाखांचं वार्षिक निव्वळ नफा मिळतोय, तेही कमी जागेमध्ये। कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न मिळत असल्यानं गांडूळ खत निर्मिती प्रकल्प फायदेशीर ठरत असून सेंद्रिय शेतीतून आत्मनिर्भर होत असल्याचं शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितलं। ही एकदम नंबर एक टिकाऊ, म्हणजे फेकून दिलेला कचरा असतो, शेण असतो, ह्याच्यापाशी आपण असं शेण शेतामध्ये टाकलं तर काय 1 ट्रॉली शेणापासून आपल्याला इकडे 13 क्विंटल खत तयार होतो। आणि अशी जर ट्रॉली शेण विकलं तर 2.5 ते 3 हजाराच्या मध्ये कोणी घेणार नाही, तिला वाढून कोणी घेणार नाही। आणि त्याची जर आपण प्रक्रिया केली तर आमच्याकडे त्याचे 13,000 14,000 रुपये तयार होतात। 14,000 रुपये खताचे तयार होतात आणि गांडूळ संख्या दुप्पट वाढते। दर महिन्याला माझ्याकडे आता 80 ते 90 क्विंटल गांडूळ खत तयार होतो। वर्मीवाश बी काढतो आम्ही। वर्मीवाश दिवसाला 30 लिटर निघतं माझ्याकडे। एका टाकीमधून वर्मीवाश 3 लिटर निघतो, तर 10 टाके आहेत आमच्याकडे। तर माझ्या 30-32 एकर जमिनीला आता एकही छटाक दुसरा खत नाही वापरत आम्ही, पूर्ण सेंद्रिय गांडूळ खत वापरतो। आणि ते खत वापरत असताना खत शिल्लक राहिलं ते विक्री पण करतो, तरी 5-6 लाख रुपये मला वर्षाला उत्पन्न आहे याच्यामधून। दिवसेंदिवस जमिनीचा पोत कमी होत असल्यानं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट खतांचा वापर वाढवण्यासाठी बेड अनुदान तत्वावर दिले जात असून स्वतःच्या शेतामध्ये वापरून उर्वरित विक्रीतूनही उत्पन्न मिळतंय। आणि उत्पादन खर्च कमी झाल्यानं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी पोकरा योजनेतील सेंद्रिय शेती फलदायी ठरत असल्यानं शेतकऱ्यांनी गांडूळ निर्मिती प्रकल्प तयार करण्याचं आवाहन पालम तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांनी केलंय।
प्रधानमंत्री यांनी जेव्हा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणे हा जेव्हा ध्येय ठेवलं होतं कृषी विभागासमोर, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता की उत्पादन खर्च कमी करणे. आज रासायनिक शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो अडचण आहे की त्याचा उत्पादन खर्च खूप जास्त आहे प्रति हेक्टरी. हे उत्पादन खर्च आज आपल्याला सेंद्रिय पद्धतीने कुठेतरी कमी करणं शक्य झालेलं आहे. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण जर बघायला गेलं तर ते उदाहरण आहे शिंदे यांचं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प या गावाला लाभलेला आहे. हेच एक महत्त्वाचा उद्देश, एक त्यांचं एक फलस्फूर्ती आहे आणि त्याच्या निमित्त आम्ही त्यांना ऑर्गॅनिक युनिट आणि त्याचबरोबर हॉर्टिकल्चर ह्याच्याकडे वळवत आहोत. अनुदानापेक्षा तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि या तंत्रज्ञानाच्या द्वारे त्यांचं कुठंतरी आयुष्यमान उंचावणं, त्यांचं उत्पादनामध्ये आणि उत्पन्नामध्ये वाढ करणं हे मेन उद्देश आमचा आहे.